हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इम्पल्स बॅच. मॉक टेस्ट 9चं व्हिडिओ सोल्युशन आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 1 ऑन युअर स्क्रीन. हाऊ मेनी ऑक्टाहेड्रल वॉइड्स आर प्रेझेंट इन CCP? CCP is nothing but cubic close packing. CCP is nothing but FCC. सो FCC मध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 4 आहेत. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतात. सो ऑक्टाहेड्रल वॉइड्स पण किती आहेत? 4. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 2. द प्लॉट ऑफ log of x upon m versus log p for adsorption of a gas on a solid give a straight line with intercept. यासाठी आपल्याला इक्वेशन माहिती पाहिजे. एक्सटेंट ऑफ adsorption is directly proportional to pressure raised to 1/n. सो जेव्हा हा प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला काढायचं आहे, वी ब्रिंग सम कॉन्स्टंट अँड दॅट इज k p raised to 1/n. Taking log on both sides, log of x upon m is equal to log of k plus 1 upon n log of p. y ॲक्सिस वरती घ्यायचं आहे x upon m, x ॲक्सिस वरती घ्यायचं आहे log of p. सो दिस इज mx plus c. दे आर आस्किंग मी इंटरसेप्ट. इंटरसेप्ट काय आहे? log k. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 3. In electrolysis of fused NaCl at dash at anode, anode वरती काय होतं? फ्युज्ड NaCl याचा अर्थ तुम्ही बीकरमध्ये काय घेतलाय? मोल्टन हीटेड NaCl, सो इट विल गिव्ह H प्लस अँड Cl मायनस. ॲनोड्स की ज्यांच्यावरती ऑक्सिडेशन होतं अँड कॅथोड्स आर इलेक्ट्रोड्स की ज्यांच्यावरती रिडक्शन होतं. सो लेट अस सी ॲनोडवरती काय झालं. ऑक्सिडेशन म्हणजेच काय होतं? याच्यावरती होणारे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ॲनोडवरती लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार असेल तर इलेक्ट्रॉन लॉस कोण करेल? Na प्लस? बिलकुल नाही. त्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन नाही आहे, तो लॉस काय करेल? Cl मायनस विल लूज इलेक्ट्रॉन. सो Cl मायनस इलेक्ट्रॉन लूज करतो आणि Cl बनतो. दॅट इज Cl मायनस चेंजेस टू 0. काय झालं? मायनसपासून 0कडे जाणं, ऑक्सिडेशन झालंय. कोणाचं? ऑक्सिडेशन ऑफ Cl मायनस. Cl minus ions are oxidized. Option number A. Question number 4. Which of the following has highest bond order? O2 plus, O2 minus, O2 2 minus, O2. हा क्वेश्चन बेस्ड आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. सो अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी O2 कसा ड्रॉ करतो आपण? 1s2 2s2 2p4. इकडे पण हा एक ऑक्सिजन आहे आणि दुसरा ऑक्सिजन 1s2 2s2 2p4. सो मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीनुसार खाली काय बनणार आहेत? एक बॉन्डिंग ऑर्बिटल एसचं आणि दुसरं अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. इकडे सुद्धा एसचं एक बॉन्डिंग ऑर्बिटल आणि दुसरं अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल. पीचं किती आहे? ऑक्सिजन कम्स आफ्टर नायट्रोजन 21 2 1 आणि वरती पण काय असणार आहे? 2 अँड देन 1. तर याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स फिल करताय 4 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. हे 2 अधिक हे 2, सो 4 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 कम्प्लीट फिलिंग. सिमिलरली 2s2 मधले हे 2 इलेक्ट्रॉन प्लस हे 2 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 आणि इथे किती भरायचे आहेत? 4 प्लस 4 8 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. आय विल फिल विथ सम अदर कलर. 1 2 3 4 5 6 7 8. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा? दीज आर बॉन्डिंग, दीज आर अँटी बॉन्डिंग. हे आहेत बॉन्डिंग, खालचे ऑलवेज बॉन्डिंग असतात, वरचे अँटी बॉन्डिंग. सो हे आहेत बॉन्डिंग आणि वरचे आहेत अँटी बॉन्डिंग. सो बॉन्ड ऑर्डर कशी फाइंड करतो आपण? बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. O2 मध्ये बॉन्डिंगमध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मायनस अँटी बॉन्डिंगमध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 डिवायडेड बाय 2. सो दिस कम्स 4 डिवायडेड बाय 2 2. आणि मॉलिक्यूल कोणता घेतलाय आपण? OO, दॅट इज O2. O2 ची बॉन्ड ऑर्डरचं आन्सर आलं 2. आता तुम्ही सिमिलरली सर्वांचं काढत बसायचं आहे. विथ ऑप्शन नंबर ए स्टार्ट करूया आपण. ऑप्शन नंबर ए मध्ये दिसतं O2 प्लस, हा एक O, हा एक O, O2.
प्लस चार्ज आलाय म्हणजे काय, त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन कमी आहे, एक ओ असणार आहे आणि दुसरा ओ प्लस. एक इलेक्ट्रॉन कमी झालाय म्हणजे इथं काय झालं असणार आहे, 3. आणि यातून पण काय करा तुम्ही, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा. मी मुद्दामून इरेज करते असं. सो बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स तर तितकेच राहणार आहेत. बॉन्ड ऑर्डर फॉर O2 प्लस, बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स तर तितकेच आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. बट अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन एक कमी झाला, 1 2 3 4 5 डिवायडेड बाय 2 काय होईल, 5/2 दॅट इज 2.5. सो बॉन्ड ऑर्डर 2.5 ही जास्त झाली. आता जेव्हा तुम्ही O2 मायनसला ड्रॉ करणार आहे, O2 मायनस म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येणार आहेत. मी ब्लॅकनी दाखवते, हा O 2 मायनस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा येणार आहेत. मी याच्यावरतीच काय करते, 2 इलेक्ट्रॉन्स वाढवते. आधी किती होते, 4, अजून 2 एक्स्ट्रा, 5 6 2p6 झालाय. 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा, एक आधी ऑलरेडी होता तो आणि अजून 2 एक्स्ट्रा, म्हणजे बॉन्डिंगचे ऑर्बिटल्स. बॉन्ड ऑर्डर फॉर O2 -2, 2 इलेक्ट्रॉनसाठी काढतोय आपण, -2 साठी काढतोय. काय झालं -2 साठी, 2 इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे इथे पेरिंग झालं. बॉन्डिंगमध्ये 10, अँटी बॉन्डिंगमध्ये आधी जेवढे होते त्याच्यापेक्षा 2 वाढले, 6 7 8 डिवायडेड बाय 2. सो 2/2 इज 1. सो लक्षात येत आहे की जसं जसं वरती निगेटिव्ह चार्ज येतोय बॉन्ड ऑर्डर कमी होतीये. तुम्ही -1 साठी पण करून बघा. -1 साठी मी डायरेक्टली आन्सर लिहिते, बॉन्डिंगचे काही बदलणार नाहीत, 10. अँटी बॉन्डिंगमध्ये एक इलेक्ट्रॉन वाढणार आहे, सो 7 डिवायडेड बाय 2. दिस इज नथिंग बट 3/2 1.5. सो 2.5 1.5, दिस इज 1, दिस इज 2. हायेस्ट बॉन्ड ऑर्डर कुठे आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये. सो हे जेव्हा तुम्ही मोर अँड मोर प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला इझिली समजायला लागतं. बट व्हिडिओ सोल्युशन आहे, मला तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांचं काढून दाखवलं. क्वेश्चन नंबर 5. X gives C6H5I in presence of I2HiO3 and Y in presence of Ki gives C6H5I. Based on the above reaction, state which of the following statement is true. Reactant X and Y have same molecular mass. म्हणजेच त्यांना म्हणायचं आहे X आणि Y दोघेही सेम आहेत का, तर नाही. X मध्ये जे वापरलंय दॅट इज बेन्झीन. X इज बेन्झीन अँड बेन्झीनवरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन केली आहे I2. HiO3 हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे, सो ॲज टू अवॉइड रिव्हर्सिबल रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन्सला अवॉइड करण्यासाठी वापरला. आणि काय होतं मग, बेन्झीनवरती लागतो I, H विल बी रिप्लेस्ड बाय I and then you will get Hi as a byproduct. So this is C6H5I. This X is benzene, but बेन्झीन मध्ये Ki टाकल्यानंतर C6H5I भेटत नाही. ही Ki टाकण्याची रिॲक्शन म्हणजे इथे डायझोनियम सॉल्ट आहे. Y इज बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, N2+ X- कोणी असू शकतो. सो B हा आहे. बोथ आर नॉट सेम. सेकंड, द फर्स्ट रिॲक्शन इज सॅनमेस रिॲक्शन, बिलकुल नाही. फर्स्ट रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, आयोडिनेशन आहे, सो नाही. HNO3 can also be used instead of HiO3. Yes, HNO3 पण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, HiO3 पण ऑक्सिडायझिंग एजंट आहे, अँड आपण दोन्हीही एकमेकांना अल्टरनेटिव्ह यूज करू शकतो. कॉपर HI कॅन ऑल्सो बी युज्ड इन्स्टेड ऑफ Ki. या Kiच्या जागी कॉपर अँड HI आपण वापरू शकतो का इन द सेकंड रिॲक्शन टू गेट अ बेटर इल्ड? नो. इन ऑर्डर टू गेट अ बेटर इल्ड पोटॅशियम आयोडाईडच चांगला रिएजंट आहे तिथे. कॉपर अँड आयोडाईड म्हणजे तुम्ही गॅटमन रिॲक्शन करताय. गॅटमन रिॲक्शनसाठी रिॲक्टंट हा तुमचा ॲनिलीन असणार आहे. ॲनिलीनपासून पहिल्यांदा तुम्हाला बेन्झीन डायझोनियम सॉल्ट पाहिजे अँड बेन्झीन डायझोनियम सॉल्ट नंतर तुम्हाला आयोडोबेन्झीन भेटणार. सो दिस वॉज ऑल्सो नॉट ॲप्रोप्रिएट मेथड. सी वॉज ट्रू. सो ऑप्शन नंबर सी ला टिक करायचं होतं. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग आयन इज डायमॅग्नेटिक, म्हणजे ऑल पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. टिटॅनियम. टिटॅनियम कसा असतो, 3d2 4s2. टिटॅनियम +4.
म्हणजेच 3d0 4s0 ऑल इलेक्ट्रॉन्स त्याच्या आधीचे पेअर्ड असणार आहेत, हेन्स इट इज डायमॅग्नेटिक. जर तुम्ही व्हॅनेडियम घेतला तर 3d3 4s2 अँड व्हॅनेडियम +3 केला तर 3d 2 इलेक्ट्रॉन याच्यातून जाणार आहेत आणि 1 इलेक्ट्रॉन याच्यातून 3d2 4s0. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे दोन्हीही अनपेअर्ड आहेत. डी मध्ये 5 ऑर्बिट्स असतात, 1 2 3 4 5 दोन्ही अनपेड आहेत. सिमिलरली कॉपर जर फक्त लिहिला तर इट इज 3d10 4s1. जेव्हा तुम्हाला +2 करायचं आहे, कॉपर +2 3d9 4s0. 3d9 म्हणजे सुद्धा 1 अनपेड इलेक्ट्रॉन. मँगनीज 3d5 4s2 3d5 येणार आहे व्हेन यू विल ड्रॉ इन Mn+2. 3d5 म्हणजे सुद्धा 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. सो 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स, 1 अनपेड इलेक्ट्रॉन, 5 अनपेड इलेक्ट्रॉन, 0 अनपेड इलेक्ट्रॉन. 0 अनपेड इलेक्ट्रॉन is diamagnetic. Question number 7. When the concentration of reactant in reaction A gives B is increased by 8 times, the rate increases only 2 times. Order of reaction is. Consider rate is equal to A concentration raised to some power x. इनिशियल कंडिशन अशी असू दे. आता काय केलं, रेट दुप्पट झाला, रेट बिकम्स 2 टाइम्स when concentration is increased 8 times. Equation number 2. Divide equation 1/2, we get 1/2 is equal to k ला k कट, a ला a कट, so 1/8 raised to x. x ची व्हॅल्यू काय येईल की ज्याने तुम्हाला आन्सर 1/2 येईल. 8 हा क्यूब रूट आहे, कोणाचा, 2चा, सो 1/3. बघा जर मी x च्या ठिकाणी 1/3 पुट केलं, 1/2 इज इक्वल टू 1/8 रेज टू 1/3. 1/3 इज नथिंग बट क्यूब रूट, and cube root of 1/8 is 1/2. So option number B. Question number 8. Which of the following is used to remove plutonium from spent nuclear fuel? प्लुटोनियमला न्यूक्लिअर फ्युएल्समधून काढण्यासाठी PuF6 असा रिमूव्ह केला जातो. दॅट मीन्स प्लुटोनियमला फ्लोरिनेट करावं लागतं. अँड हायली फ्लोरिनेटिंग एजंट कोण आहे, O2F2. ऑप्शन नंबर बी. डायरेक्ट थिअरी क्वेश्चन आहे फ्रॉम टेक्स्ट बुक. क्वेश्चन नंबर 9. विच अमंग द फॉलोइंग बिलॉंग्स टू परऑक्सी सल्फ्युरिक ॲसिड सिरीज? HOS डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. परऑक्सी म्हणजे O सिंगल बॉन्ड O, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, OH. हा मॉलिक्यूल आहे की ज्याच्यामध्ये परऑक्साईड आहे. सो कोण आहे, H2 आहेत, S2 आहेत आणि O किती आहे त्याच्यामध्ये 8. ऑप्शन नंबर डी. Question number 10. Based on the phase of solute and solvent, which of the following is correct? Keep in mind, solute इथे आहे, solvent इथे आहे. Solid in liquid, zinc amalgam. Solid in liquid तर salt solution, sugar solution हे examples आहेत. Not zinc amalgam. Okay, zinc amalgam is liquid in solid. Liquid in solid. Liquid in solid चे example I2 in CCl4 नाही, हे तर solid in liquids आहे. गॅस इन सॉलिड, ब्रॉन्झ alloy नाही, दिस इज सॉलिड इन सॉलिड. लिक्विड इन गॅस, येस, ClCl3 दॅट इज क्लोरोफॉर्म इज लिक्विड स्टोर्ड इन नायट्रोजन गॅस. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे, बाकी सगळे इनवर्स किंवा रॉंग एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 11. नॅनो टेक्नॉलॉजी इज अनादर नेम ऑफ ॲटॉमिक टेक्नॉलॉजी. नॅनो केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, थेरॉटिकल ॲज इट इज. क्वेश्चन नंबर 12. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इन सुपर ऑक्साईड. सुपर ऑक्साईड त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -½ क्वेश्चन नंबर 13. द IUPAC नेम ऑफ गिवन कॉम्प्लेक्स इज, विल स्टार्ट विथ लिगॅन्ड. हा आहे क्लोरो आणि वॉटरलाच काय म्हटलं जातं, ॲक्वा. सो अल्फाबेटिकली आधी कोण येतं, ॲक्वा. ट्राय ॲक्वापासून चालू होणार आहे. हा पण ट्राय ॲक्वा, ट्राय ॲक्वा, ट्राय ॲक्वा, ट्राय ॲक्वा. त्यानंतर ट्राय क्लोरो, जुन्या पुस्तकांमध्ये यांना क्लोरायडो म्हणायचे. सो हा पण ऑप्शन करेक्ट आहे, ट्राय क्लोरायडो. ओके, ट्राय क्लोरायडो. ओके, कोबाल्ट लिहिलं, रॉंग. ट्राय क्लोरायडो. ओके. त्यानंतर एकच मेटल आहे तर त्याला नाव सरळ द्यायचं असतं, कोबाल्ट. कोबाल्ट,
कोबाल्टेट रॉंग. सो सी आणि डी तर रॉंग झालं. आता ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करा. कोबाल्ट एक्स, water is neutral, chlorine -3 is equal to 0. So x equals to +3. Oxidation state 3 है. Option number A. Question number 14. The maximum oxidation state shown by vanadium, chromium, scandium. Vanadium ला कसं लिहितो आपण 3d3 4s2. So maximum हा 5 electrons donate करू शकतो and it can come in vanadium +5 state. सो +5 कुठे? इथे नाहीये, इथे नाहीये. देन क्रोमियम. नाव क्रोमियम शोज 3d5 4s1. सो तो मॅक्सिमम 5 + 1 6 इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो. यामध्ये पण 6 आहे, यामध्ये पण 6 आहे. नेक्स्ट स्कॅन्डियम 3d1 4s2. मॅक्सिमम 2 + 1 3 इलेक्ट्रॉन्स तो बाहेर टाकू शकतो. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 15. pKa इज ग्रेटर दॅन pKb. जेवढा जास्त pKa तेवढी त्याची ॲसिडिटी कमी असते. अँड ॲसिडिटी कमी म्हणजेच बेसिसिटी, बेसिक नेचर जास्त असणार आहे. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 16. द सोर्स ऑफ नायट्रोजन इन गॅब्रियल सिंथेसिस ऑफ अमाइन्स इज. ही रिॲक्शन आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. सो रिॲक्टंट हा थॅलामाइड आहे. थॅलामाइड म्हणजे बेन्झिनची रिंग सी, डबल बॉन्ड ओ आणि इकडे आहे एक नायट्रोजन अँड त्याच्यावरती आहे एच. हा तुमच्या नायट्रोजनचा सोर्स आहे. सो असा ऑप्शन एकच आहे C6H4. बघा C6 बेन्झिन रिंगमध्ये हायड्रोजन 4 आहेत, 1 2 3 आणि 4. सो C6H4 CO 2 वेळा आहे नायट्रोजन आणि K+ कुठून आला तर पहिल्या स्टेपमध्ये हा H+ आपण कोणताही के सॉल्ट टाकून किंवा बेस टाकून, मोस्टली बेस टाकतो आपण, तर हा K+ आणि H+ रिप्लेस होतो कारण बेस ॲसिडिक H+ ला घेऊन जातो. अँड दॅट इज वाय बेन्झिनची रिंग C डबल बॉन्ड O इकडे असतो नायट्रोजन इज सबस्टिट्यूटेड बाय K+. तर ही रिॲक्शन होते. सो ऑप्शन नंबर डी वॉज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 17. द फर्स्ट स्टेप इन द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन्स. आता कोणताही अल्कोहोल जसं की CH3 CH2OH डिहायड्रेशन तेव्हा करतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये H2SO4 म्हणजेच ॲसिड टाकतोय. अल्कोहोलच्या ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर्स आहेत अँड लोन पेअर्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स आधी या H+ ला घेतात आणि काय बनवतात CH3 CH2OH आणि हा H लोन पेअर गेल्यामुळे आला पॉझिटिव्ह चार्ज. सो फर्स्ट स्टेप होती प्रोटोनेशन. फॉर कुठे? प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल मॉलिक्यूल. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर काय होतं, हा जो तुम्हाला प्लस चार्ज दिसतोय हा नसला पाहिजे, अदरवाईज मॉलिक्यूल अनस्टेबल आहे. सो इथले इलेक्ट्रॉन्स जातात आणि रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं ज्यालाच आपण डिहायड्रेशन म्हणतो. अँड वी गेट CH3 CH2 पॉझिटिव्ह चार्ज. कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन होतं ज्यालाच कार्बोनियम सुद्धा म्हणतात. सो फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम किंवा कार्बोकॅटायन ही एक स्टेप आहे बट इट इज नॉट द फर्स्ट स्टेप. ती फर्स्ट स्टेप नाही आहे, सेकंड स्टेपमध्ये येतं ते. त्याच्यानंतर हा जो पॉझिटिव्ह चार्ज तयार झालाय त्या पॉझिटिव्ह चार्जला मी इथे लिहिते CH2H, नथिंग बट CH3. हा पॉझिटिव्ह चार्ज आपले इलेक्ट्रॉन्स देतो. ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हा इकडे जाईल म्हणजेच काय होतं H+ निघून जातो अँड CH2 डबल बॉन्ड CH2 अल्कीन भेटते. दॅट इज एलिमिनेशन ऑफ प्रोटॉन. ही तुमची थर्ड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप, सेकंड कार्बोकॅटायन अँड थर्ड स्टेप. So this is all how dehydration of alcohol takes place. First is protonation, second is formation of carbocation, third is removal of proton. First step होती option number A. Question number 18. Magnetic moment of metal X ion is found to be 5.91. Number of unpaired electrons is. लास्ट 3 टेस्टमध्ये आपण अशा टाईपचे क्वेश्चन्स बघतोय. हे किंवा याचा इन्व्हर्स. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे जर विचारलं असेल तर डेसिमलच्या आधी किती व्हॅल्यू आहे ती बघा आणि त्याला टिक करा. कारण मॅग्नेटिक मोमेंट काढण्याचा फॉर्म्युला आहे √n × N + 2.
आता तुम्ही सर्व कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जर 5 असतील तर म्यूचा आन्सर येतं 5 पॉईंटमध्ये समथिंग. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जर 3 असतील तर म्यूचा आन्सर असतं 3 पॉईंटमध्ये समथिंग. आता क्वेश्चन विचारलाय, इफ म्यू इज इक्वल टू 5.91, हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स? 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन नंबर सी. Question number 19. A solution of copper sulfate in water is. This question is hydrolysis of salt. Copper sulfate हा एक सॉल्ट आहे. सो तो कोणापासून बनलाय? कॉपर हायड्रॉक्साइड अँड H2SO4. अ ॲसिड अँड अ बेस. कोणता ॲसिड? स्ट्रॉंग ॲसिड. कोणता बेस? वीक बेस. जो स्ट्रॉंग आहे त्याच्यासारखं सोल्युशन बनतं. स्ट्रॉंग आहे ॲसिड, सो सोल्युशन इज ॲसिडिक. ॲसिडिक असेल तर टर्न्स ब्लू लिटमस रेड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 20. डेल्टा यू फॉर अ सिस्टीम दॅट ॲब्सॉर्ब. डेल्टा यू काढायचा आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सिस्टीम दॅट डज 1000 कॅलरी ऑफ द वर्क. सिस्टीमने काम केलंय सो इट इज निगेटिव्ह कॅलरी. प्लस when 200 कॅलरी ऑफ हीट आर ॲब्सॉर्ब. हीट ॲब्सॉर्ब आहे सो 200 कॅलरीज. आन्सर येणार आहे 800 कॅलरी. निगेटिव्ह साईन असणार. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 21. द मॅक्सिमम डेव्हिएशन ऑफ अ गॅस फ्रॉम गॅस लॉ इज सीन ॲट. आयडल गॅसेस कोणाला म्हणतात? ज्यांच्यामध्ये इंटरॅक्शन निग्लिजिबल मानलंय. इंटरॅक्शन इक्वल्स टू 0. दोन मॉलिक्युल्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट तेव्हा करणार नाही जेव्हा ते एकमेकांपासून खूप लांब आहेत. आणि ते लांब तेव्हा असतील जेव्हा टेम्परेचर खूप जास्त आहे, कायनेटिक एनर्जी जास्त आहे, सो एकमेकांपासून लांब गेले आणि प्रेशर खूप कमी आहे, सो दॅट दे गेट देअर ओन स्पेस to move in a beaker or to move in a container. So when temperature is high, pressure is low, the gas is idle gas. But deviations कधी दाखवणार? When temperature is less and pressure is more. टेम्परेचर कमी झालं, मॉलिक्युल्स जवळ येतील. प्रेशर जास्त झालं, मॉलिक्युल्स जवळ येतील. इंटरॅक्शन्स वाढतील आणि इंटरॅक्शन्स वाढल्यानंतर नाव इट इज नो मोर आयडियल, इट बिकम्स रियल गॅस. सो maximum deviation is observed when there is high pressure and low temperature. Option number D. Question number 22. Arrange the following compound in increasing order of their reactivity towards nucleophilic substitution reactions. तुम्हाला माहिती आहे बेन्झीन इज व्हेरी इलेक्ट्रॉन डेन्स ड्यू टू इट्स 6 पाय इलेक्ट्रॉन्स. त्याच्यावरती खूप सारी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे जी की आपण असं रेझोनन्समध्ये निगेटिव्ह चार्जने दाखवतो. बेन्झीन इज इटसेल्फ अ न्यूक्लिओफाईल, सो त्याच्यावरती न्यूक्लिओफाईल अटॅक पॉसिबल नाही आहे. सेकंड एक्झाम्पल घ्या क्लोरोबेन्झीन. बेन्झीन ऑलरेडी न्यूक्लिओफिलिक आहे आणि जर तुम्ही त्याच्यावरती क्लोरीन लावताय विच इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तर अजून इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल अँड न्यूक्लिओफाईल याच्यावरती अटॅकच करू शकणार नाही. सो क्लोरोबेन्झीन विल हॅव लीस्ट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण तोच जर तुम्ही ऑप्शन नंबर 4 बघितला तर त्याच्यावरती एक ग्रुप लागलाय नायट्रो ग्रुप विच इज इलेक्ट्रॉन विड्रॉईंग. यातले इलेक्ट्रॉन्स तो स्वतःकडे खेचून घेतोय. आणि दुसरा आहे कार्बोक्झिलिक ॲसिड विच इज ऑल्सो एन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आणि हा सुद्धा इलेक्ट्रॉन काढून घेतोय. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेन्झीन रिंगमधली कमी झाली अँड दॅट इज वाय आता तुमचा न्यूक्लिओफाईल याच्यावरती अटॅक करू शकतो ड्यू टू प्रेझन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स. सो सगळ्यात जास्त कोण असणार आहे तुमचा 4. असा ऑप्शन कुठे आहे बघा. 1 सगळ्यात कमी आहे, 4 सगळ्यात जास्त आहे. ऑप्शन नंबर बी बघून टिक करू शकत होता. आता सेकंड आणि थर्डमध्ये जेव्हा तुम्ही कम्पेअर करताय इथे एकच विड्रॉईंग ग्रुप आहे, इथे सुद्धा एकच विड्रॉईंग ग्रुप आहे. बट दोघांमध्ये कम्पेअर करता पोझिशन बघा. हा याच्या ऑर्थो पोझिशनला आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी या बॉन्डमधून त्याला पटकन काढता येईल अँड दॅट इज वाय क्लोरीनला सबस्टिट्यूट व्हायला इझीनेस होईल. इथून इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढायला टाइम लागेल. सो दॅट इज वाय सेकंड पोझिशनवरती फास्ट अटॅक होईल दॅन थर्ड पोझिशन. सो सगळ्यात फास्ट होईल 4, देन होईल 2, देन होईल 3 अँड सगळ्यात कमी 1. ऑप्शन नंबर बी. Question number 23. If rate expression for a chemical reaction is rate is equal to K, A, B raised to N, then order of reaction is 1 plus N. Option number C. खालचं ऑप्शन हे तर चुकलंय. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 1, नो. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज N, नो. What is this? K is independent of temperature? No.
K is dependent on temperature. Question number 24. The CO bond length in phenol is less than that in alcohol. फिनॉल मधली जी बॉन्ड लेंथ आहे आणि नॉर्मल अल्कोहोल मधली जी बॉन्ड लेंथ आहे कोणाची, सी आणि ओ. सी आणि ओ इथे पण आर म्हणजेच सी आहे, ओ फिनॉलमध्ये कमी आहे, आर ओ मध्ये अल्कोहोल्समध्ये ती जास्त आहे, वाय. इथे ऑक्सिजन खाली पार्शल डबल बॉन्ड बनवत असतो, इलेक्ट्रॉन्स देतो, डबल बॉन्ड बनवतो. डबल बॉन्डची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असते अँड बॉन्ड लेंथ कमी असते. सो ड्यू टू पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर त्यांची बॉन्ड लेंथ कमी होते. क्वेश्चन नंबर 25. गॅस एक्सपांड्स इन ए व्हॅक्यूम. द वर्क डन बाय द गॅस इज, इन व्हॅक्यूम देर इज नो वर्क डन. W is equal to 0. Option number A. Question number 26. In zinc, find the number of electrons with spin quantum number plus half. जेवढे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, समजा n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, तर त्यातले अर्धे इलेक्ट्रॉन्स असतात प्लस हाफ स्पिन आणि त्यातले उरलेले अर्धे इलेक्ट्रॉन्स असतात मायनस हाफ स्पिन. सो झिंकमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे 30. सो आउट ऑफ 30, 15 इलेक्ट्रॉन्स विल हॅव plus half spin and another 15 will have minus half spin. So plus half is by 15. Question number 27. Predict the correct IUPAC name of the compound. CH2 त्याला Cl लागला, पुढे कार्बन, ट्रिपल बॉन्ड कार्बन, CH2Br. आता मला फर्स्ट पोझिशन डिटरमाइन करायची आहे. ही माझी फर्स्ट असेल कारण इकडे ब्रोमीन आहे, अल्फाबेटिकली B कम्स फर्स्ट and C comes next. So 1, 2, 3, 4. 1 bromo, 4 chloro, but 2 ine. 1 bromo, इथे पण 1 bromo, 4 chloro, इथे पण 4 chloro, but 2 ine. Option number C. Question number 28. Which of the following will have highest boiling point at 1 atmosphere? हायेस्ट बॉइलिंग पॉईंट त्याचा असणार ज्याच्याकडे मोर नंबर ऑफ मोल्स आहेत, मोर नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. KClमध्ये 2 पार्टिकल्स, सो 0.1 मध्ये 0.2 पार्टिकल्स असतील. CaCl2 1 मोलार घेतलं तर 3 पार्टिकल्स, म्हणजेच नॉट 1 मध्ये नॉट 3 पार्टिकल्स. सुक्रोजमध्ये एकच पार्टिकल. इथेनॉल कोण असतो? C2H5OH. स्लाइटली पोलार आहे तो, आयोनाइज नाही करणार आहे. सो मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन C, 3 पार्टिकल्स. कॅल्शियम क्लोराइड Ca+, 2Cl-. क्वेश्चन नंबर 29. द होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स इज, होमो मीन्स सेम, लेप्टिक मीन्स सेम, लिगॅन्ड्स आतमध्ये आहेत. हा आहे अमोनिया, हा आहे क्लोरीन, हेटेरोलेप्टिक. अमोनिया, ब्रोमीन, क्लोरीन, हेटेरोलेप्टिक. ओनली अमोनिया, होमोलेप्टिक. Chlorine and ethylene diamine, heteroleptic. Option number C was correct. Question number 30. Which of the following will give carbylamine test? It is given by primary amines, 1 degree amine. हा C double bond O NH2 म्हणजे amide आहे. C double bond O NH2 amide आहे. This is primary amine and this is again amide. So primary amine देतात, not amide. ऑप्शन नंबर सी. हा पहिला तर युरिया आहे, सो त्याला तर स्किपच करा. क्वेश्चन नंबर 31. X on reacting with CrO2Cl2 in presence of carbon disulfide and hydrolysis gives C6H5CHO. ही रिॲक्शन कोण देतं? इट इज इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शन इज गिवन बाय टूलिन. इथाइल बेन्झीन, मिथाइल बेन्झीन, इन शॉर्ट आय कॅन से अल्काइल बेन्झीन. सो अल्काइल बेन्झीनवरती हा जो कॉम्प्लेक्स टाकलाय CrO2Cl2 इन प्रेझेन्स ऑफ नॉनपोलार सॉल्वंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस गिव्ह अल्डिहाइड फॉर्मेशन. सो मिथाइल म्हणजे एक कार्बन आहे, सो एक कार्बनवाला अल्डिहाइड. त्याच्यानंतर H2PDBaSO4 क्विनोलिन, वाय वरती असं काहीतरी टाकलंय PDBaSO4 म्हणजे कोणीही रोझनमंड रिॲक्शन. रोझनमंड रिॲक्शन कोण देतं? असाइल क्लोराइड. बेन्झीन रिंग आणि त्याच्यावरती C डबल बॉन्ड OCl. PDBaSO4 टाकलं की बेन्झा अल्डिहाइड बनतो. सो X इज C6H5CH3. ऑप्शन नंबर C. अँड Y इज C6H5COCl. ओके, नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 32. बेन्झोइक ॲसिड इज आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, कोव्हॅलंट.
मॉलिक्युलर सॉलिड आहे बिकॉज त्याच्यामध्ये आहे हायड्रोजन बॉन्डिंग. क्वेश्चन नंबर 33. Isothermal and reversibly 1 mole of neon gas expands from V1 2 meter cube to volume 2 20 meter cube. That is expansionचं वर्क डन आहे and work produced is 831.4 joule. वर्क डन पॉझिटिव्ह आहे असं म्हणू नका. वर्क कधीही निगेटिव्ह नसतं. एक्सपान्शन झालं असेल तर आपण निगेटिव्ह साईन हे डिनोट करण्यासाठी वापरलंय अँड कॉम्प्रेशन झालं असेल तर पॉझिटिव्ह साईन. सो सिग्निफिकन्स ऑफ निगेटिव्ह साईन इज एक्सपान्शन अँड पॉझिटिव्ह साईन इज compression, nothing else. So W is equal to 831.4. Find the temperature at which expansion occurs if R is equal to 8.314. Maximum work done चा formula आहे because isothermally and reversibly लिहिलं. So W is equal to minus 2.303 nRT log of V2 upon V1. आता मायनस साईनचा इथे एवढाच सिग्निफिकन्स आहे की वर्क डन एक्सपान्शनचं झालं. बट मला ते आता घ्यायची काही एक गरज नाही आहे कारण मला टेम्परेचर काढायचं आहे. वर्क डन किती आहे 831.4 इज इक्वल टू 2.303. नंबर ऑफ मोल्स 1. आरची व्हॅल्यू 8.314. टेम्परेचर फाइंड करायचं आहे. लॉग ऑफ V2 किती आहे 20, V1 किती आहे 2, दॅट इज नथिंग बट log 10. log 10 इज 1. सो टेम्परेचर इज इक्वल टू 831.4 divided by 8.314 into 2.303. So decimal shifting करूया. 8.314 into 10 to power minus 2 whole divided by 8.314 into 2.303. न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. आन्सर उरेल 1 upon 2.303 वरती आहे 10 to the power minus 2. So this will give me 0.4342 into 10 to power minus 2 and temperature is equal to 43.42 Kelvin. ओके, आरची व्हॅल्यू केल्विन मध्ये, सो ही पण व्हॅल्यू केल्विन मध्ये असणार आहे. ऑप्शन नंबर ए. इथे भले डी दिलं असेल, आन्सर करेक्शन्स ऑलरेडी केलेत, इट इज ए. Question number 34. Which of the following carboxylic acid is not dicarboxylic acid? Citric acid, because it is tricarboxylic acid. Question number 35. Brass is alloy with dash as a substitution impurity. Zinc as a substitution impurity. Copper and zinc. Zinc त्यामधली impurity असते. Copper त्यामध्ये host असतो. Question number 36. Which is the correct order of decreasing first ionization potential? फर्स्ट ऑफ ऑल आपण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एलिमेंट जरा लिहून घेऊया कारण ऑप्शनमध्ये तेच दिसत आहेत. ली ना को रब से फिर्याद. आणि इकडे कोण आहे? बेकार, मंग्या, का, सार, बारा. सो ज्यांचं ज्यांचं काढायचं आहे त्यांना मी थोडंसं हायलाईट करते. पोटॅशियम, कॅल्शियम आणि बॅरियम. मला क्लिअरली दिसतंय की बॅरियम आणि कॅल्शियम सेकंड पिरियडमध्ये आहेत. फर्स्ट पिरियडपासून सेकंड पिरियडकडे जात आहे तसं आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीज होणार आहे. इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त ताकद लागते, सो इन्क्रीजेस. सो हे क्लिअर आहे की पोटॅशियम सगळ्यात कमी असणार आहे बॅरियम आणि कॅल्शियमपेक्षा. अँड ॲज यू गो डाऊन आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस कारण साईज वाढतीये, इलेक्ट्रॉन्स काढणं इझी झालं. सो बॅरियमची सगळ्यात कमी पाहिजे, कॅल्शियमची सगळ्यात जास्त पाहिजे. सो चेक करा हे कुठे आहे, कुठेच नाही. सो ऑप्शन नंबर डी वॉज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 37. In a reaction of H2S with dihalogen, halogen atom is H2S with dihalogen. Let us take chlorine. मग दिसतंय मला HCl बनणार आहे अँड सल्फर बाहेर जाईल. सो H2L 2 हायड्रोजन 2 Cl बॅलन्स झाले 1 सल्फर. हॅलोजन इज, हॅलोजन इथे 0 होता, इथे -1 मध्ये गेलाय, सो इट इज रिड्यूस्ड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 38. डॅश इज द टेस्ट विच कॅन be used to differentiate between primary and secondary alcohol. प्रायमरी अल्कोहोल ल्युकास रिएजन सोबत अगदी स्लो रिॲक्शन करतात आणि ती रिॲक्शन दिसून पण येत नाही अनलेस अँड अंटिल आपण त्याला थोडंसं हीट करतोय. आणि सेकंडरी अल्कोहोल्स जे आहेत ते रेडिली देऊ शकतात. 3 डिग्री आहेत ते तर फास्टेस्ट देतात. सो
फर्स्ट, सेकंड अँड 3 डिग्री अल्कोहोलमध्ये ल्युकास टेस्ट वापरून आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो. क्वेश्चन नंबर 39, विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव लीस्ट प्लस आय इफेक्ट. फर्स्ट आहे निओपेंटिल. सो निओपेंटिल अल्कोहोल, निओपेंटिल ब्रोमाइड, तो काही असू शकतो, मी त्याला इनकम्प्लीट ठेवते. सेकंड आहे आयसोब्युटिल, दॅट इज सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप, CH2 and then keep it incomplete. Then comes propyl, CH3, CH2, CH2 incomplete. And then comes ethyl, CH2, CH2, Cl. आता इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिस्टन्स डिपेंडेंट पण आहे, ॲज वेल ॲज मी इथं काय करते, हॅलोजन्स लावते. सो मोर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप मोर विल बी द इंडक्टिव्ह इफेक्ट. इथे हा ग्रुप याला डोनेट करतोय, अल्टिमेटली हा याच्याकडून घेतोय आणि याला देणारे 3 लोक आहेत. सो सगळ्यात इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त इथे. यामध्ये सुद्धा 2 अल्काइल ग्रुप्स आहेत, यामध्ये नो ब्रांच 3, पण इथे 2च कार्बन आहेत. सगळ्यात लीस्ट इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामध्ये असणार आहे? ऑप्शन नंबर डी, इथाईलमध्ये. क्वेश्चन नंबर 40, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर अ ज्विटर आयन. यामध्ये आपण आन्सर करेक्शन केलं आहे अँड आन्सर करेक्शन इज ए. अमाइन्स चॅप्टरमध्ये किंवा अमायनो ॲसिड्स ज्याला आपण म्हणतो, अमायनो ॲसिड्समध्ये आपण ज्विटर आयन बघितला आहे. अमायनो ॲसिड्स कसे असतात, त्याचा एक टर्मिनल असतो कार्बन टर्मिनल, दुसरं आहे CHR अँड लास्ट टर्मिनल आहे नायट्रोजन टर्मिनल, दॅट इज हॅव्हिंग बेसिक ग्रुप. अमायनो ॲसिडमध्ये बेसिक NH2 ग्रुप आहे अँड ॲसिडिक COOH ग्रुप आहे. हे अमायनो ॲसिडमध्ये. त्यांनी मला विचारलं ज्विटर आयनमध्ये. ज्विटर आयनमध्ये काय होतं, बेसिक अमायनो ग्रुप ॲसिडिक H+ला ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि आपल्याला भेटतं NH3+, CH वरती आहे कोणताही R ग्रुप, C डबल बॉन्ड O. आता तुम्हाला आयनिक इक्विलिब्रियामधली कन्सेप्ट माहिती आहे. हा बेस होता, बेसने जर H+ घेतला तर हा काय बनला, कॉन्जुगेट ॲसिड. सो NH3+ इज ॲसिडिक इन नेचर. हा ॲसिड होता, त्याने H+ डोनेट केला तर हा काय बनला, कॉन्जुगेट बेस. सो ज्विटर आयनमध्ये NH3+ हा एक ॲसिडिक ग्रुप आहे अँड COO- हा एक बेसिक ग्रुप आहे. ऑप्शन नंबर एला टिक करायचं होतं. क्वेश्चन नंबर 41, ऑस्मॅटिक प्रेशर इज 0.0821 atmosphere at temperature 275. द कॉन्सन्ट्रेशन इज. ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे पाय इक्वल्स टू C × R × T. सो कॉन्सन्ट्रेशन इज पाय अपॉन RT. पायची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.0821. आरची व्हॅल्यू किती आहे, 0.0821. टेम्परेचर किती दिलं आहे मला, 275. सो 0.0821ला 821 कॅन्सल. डोंट वरी, डोंट थिंक की इथे डिग्री इन्व्हर्समध्ये दिलं आहे, दॅट इज चेंज इन टेम्परेचर. सो 1/275 राहिलं अँड व्हॉट विल बी द आन्सर, 0.0036. ऑप्शन नंबर सी. हे पण आन्सर करेक्शन होतं, पॉईंटमध्ये आन्सर मिस्टेक झालेलं. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, कॅल्क्युलेशन्स करून बघाल. नंबर 42, द लॉंगेस्ट C सिंगल बॉन्ड C एक्झिस्ट इन. लॉंगेस्ट बॉन्ड म्हणजेच तो सिग्मा बॉन्ड असणार आहे. सिग्मा कॅरेक्टर म्हणजेच तो कसा असणार, ओनली सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड्सची बॉन्ड लेंथ जास्त असते अँड हेन्स बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते. सिंगल बॉन्ड कोणामध्ये प्रेझेंट आहेत, अल्केन्स, ब्युटेन्स. क्वेश्चन नंबर 43, इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ अर्लॉन इज सेम ॲज दॅट ऑफ इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ. अर्लॉन हा एक पॉलिमर आहे आणि पॉलिमरचा तुम्ही जेव्हा मोनोमर काढाल, मोनोमर इज नथिंग बट इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला. सो अर्लॉन कसा असतो तुम्हाला माहिती आहे, इट इज CH2 इकडे सिंगल बॉन्ड, CH इकडे सिंगल बॉन्ड आणि खाली आहे C�ट्रिपल-बॉन्ड N अँड दिस इज N टाइम्स रिपीटेड, नथिंग बट अर्लॉन. सो याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजेच याचा इम्पिरिकल फॉर्म्युला आहे अँड सिम्पलेस्ट फॉर्म इज नथिंग बट CH2 CH C�ट्रिपल-बॉन्ड N. दिस इज इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला अँड हाच फॉर्म्युला कोणाचा आहे, विनाइल क्लोराइड. विनाइल CH डबल बॉन्ड CH C�ट्रिपल-बॉन्ड L. विनाइल सायनाइड, नॉट क्लोराइड, विनाइल सायनाइड. C�ट्रिपल-बॉन्ड N आहे. अशा कार्बनला लागला आहे की ज्याने डबल बॉन्ड बनवली आहे, हेन्स इट इज कॉल्ड ॲज विनाइल अँड C�ट्रिपल-बॉन्ड N म्हणजे सायनाइड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 44, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. CX बॉन्ड क्लिवेज इन अराइल हॅलाइड इज डिफिकल्ट. अराइल हॅलाइड्स
मीन्स बेन्झीनवरती हॅलोजन लागला आहे आणि याचा CX बॉन्ड ब्रेक करणं डिफिकल्ट आहे ड्यू टू +R इफेक्ट. डेफिनेटली हा जो क्लोरीन आहे तो आपले इलेक्ट्रॉन्स खाली देतो अँड दॅट इज वाय इकडे पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं अँड बॉन्ड ब्रेकिंग अवघड होतं. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. सेकंड, हॅलोअरिन्स आर इलेक्ट्रॉन रिच. हे इलेक्ट्रॉन्स खाली देतात अँड इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात and hence it allows substitution of Cl- by hydroxy group. Never जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे तर OH ला रिपल्शन येईल आणि हे रेडिली रिॲक्शन्स देत नाहीत. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ऑप्शन नंबर बी. थर्ड स्टेटमेंट, द पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर इन हॅलोअरिन्स इज मोर कम्पेअर टू हॅलोअल्केन्स. हॅलोअरिन्समध्ये sp2 हायब्रिडाइज्ड बॉन्ड आहेत, हॅलोअल्केनमध्ये sp3 हायब्रिडायझेशन आहे. सो इट इज क्लिअर इथे फक्त 25% कॅरेक्टर आहे आणि इथे आहे 33.33%. हेन्स पर्सेंटेज S कॅरेक्टर इज मोर. द स्टेटमेंट इज करेक्ट. द डिक्रीज रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स इज ड्यू टू लो पोलॅरिटी. डिक्रीज रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स RCl पेक्षा बेन्झीन क्लोराईडची रिॲक्टिव्हिटी कमी आहे कारण पोलार नेचर कमी झालं आहे. एक्झॅक्टली स्टेटमेंट हे ट्रू आहे. R+Cl- जसं तुम्ही लिहू शकताय तसं इकडे तुम्ही लिहू शकत नाही कारण क्लोरीन हा डोनेटिंग ग्रुप बनतो आणि क्लोरीन इथे विड्रॉईंग ग्रुपचं काम करतोय. सो बोथ ऑफ दिस पोलॅरिटीज डिफर अ लॉट अँड दॅट इज वाय रिॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोबेन्झीन इज लेस. सो बी स्टेटमेंट चुकीचं होतं. क्वेश्चन नंबर 45, द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड इज. मी सगळ्यांच्या आधी स्ट्रक्चर्स काढून घेते. बेन्झीनची रिंग C डबल बॉन्ड O अँड ॲसिड आहे त्यामुळे तो H+ डोनेट करणार. नेक्स्ट इज CH3 CH2 ॲसिड आहे सो तो त्याचा H+ डोनेट करणार. फॉर्मिक ॲसिड C डबल बॉन्ड O ॲसिड आहे H+ डोनेट करणार. लास्ट इज ॲसिटिक ॲसिड CH3 C डबल बॉन्ड O O-. नाव चेक. पहिलं तर मी फॉर्मिक ॲसिडबद्दल बोलते. हा जेव्हा तुम्ही H+ काढला हा निगेटिव्ह चार्ज इथे रेझोनन्स करत होता आणि हायड्रोजन ग्रुप हा ना इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे ना इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे. सो याची जी ॲसिडिटी आहे ती सगळ्यात जास्त असणार आहे. हायड्रोजन तुमच्या निगेटिव्ह चार्जला डिस्टर्ब करायला जातच नाही आहे. देन टॉकिंग अबाउट ॲसिटिक ॲसिड, हा इथे रेझोनन्स करत होता पण ॲसिटिक ॲसिड डोनेटिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि याला अनस्टेबल बनवतो. सो याची ॲसिडिटी कमी झाली. पण इथे बघा हा निगेटिव्ह चार्ज जेव्हा रेझोनन्स करतोय तेव्हा इथे दोन ग्रुप्स याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी देत आहेत अँड ॲसिडिटी याची हायली डिक्रीज होते. हायली डिक्रीज. सो ऑप्शन नंबर 2, 3, 4मध्ये बघता मला दिसतं की सगळ्यात चांगला ॲसिड आहे माझा फॉर्मिक ॲसिड. ऑप्शन नंबर 3. देन आय एम टॉकिंग अबाउट दिस, याची ॲसिडिटी सगळ्यात खराब आहे. सो हा कोण होता? ऑप्शन नंबर 2 सगळ्यात खराब आहे. त्याच्यानंतर हा कोण आहे? ऑप्शन नंबर 4. सो 2 पेक्षा जरासा चांगला आहे. आता मला बघायचं आहे की हा कुठे एक्झिस्ट करणार आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना वाटलं की बेन्झीन रिंग हा एक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, रेझोनन्समध्ये इलेक्ट्रॉन काढून घेईल. पण कीप इन माइंड कार्बोनिलच्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो अँड कार्बोनिल कार्बन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन काढून घेतोय बेन्झीनकडून. सो बेन्झीन डोनेटिंग इफेक्ट दाखवते. ऑलरेडी याला हा निगेटिव्ह चार्ज कमी करायचा आहे. सो हा कार्बनकडे आला आणि कार्बनला इथून सुद्धा इलेक्ट्रॉन्स भेटत आहेत आणि हा सगळ्यात अनस्टेबल बनत आहे. सो याची ॲसिडिटी सुद्धा कमी पडतीये. सो ॲसिडिटी डिक्रीजेस. सगळ्यात चांगला असणार आहे तुमचा फॉर्मिक ॲसिड, याची सुद्धा डिक्रीज करतीये. समवॉट काढून घेईल, समवॉट डोनेट करेल. सो फॉर्मिक ॲसिडपेक्षा बेन्झोइक ॲसिड कमी येणार आहे. सो त्याला तुम्हाला लिहायचं होतं इथे. सो असं ऑप्शन कुठे आहे? 3, 1, 4, 2. ऑप्शन नंबर बी. लक्षात आलं? तो तुम्हाला जसं वाटलं की तो रेझोनन्समध्ये काढून घेईल, करेक्ट आहे, तो काढून घेणार. पण आत्ता काय करतो इनिशियल स्टेजला? तो पहिल्यांदा डोनेट करतोय, त्यामुळे त्याची फॉर्मिक ॲसिडपेक्षा तुम्हाला कमी लिहायचं होतं. सो ऑप्शन नंबर बी वॉज करेक्ट. Question number 46. Natural rubber has cis configuration. Option number C. The least covalent character is shown by. Least covalent character. फजान्स रूल यूज करायचा आहे तुम्हाला. साईज लहान, चार्ज महान. साईज लहान, चार्ज महान. कोवॅलेंट कॅरेक्टर छान. सो कोवॅलेंट कॅरेक्टर त्यामध्ये जास्त असणार आहे. मला विचारलंय लीस्ट.
सो आपण आधी बघूया जास्त कोणाकोणामध्ये, मग कमी तर सापडेलच. ॲल्युमिनियम क्लोराईड म्हणजे AlCl3, दॅट मीन्स Al इज इन +3 स्टेट. पोटॅशियम क्लोराईड म्हणजे K+. टिन क्लोराईड दॅट इज SnCl2 म्हणजे Sn+2 अँड कॅल्शियम क्लोराईड मीन्स CaCl2 दॅट इज कॅल्शियम इन +2. मला काय करायचं आहे लिस्ट. सो साईज माझी जास्त पाहिजे आणि चार्ज माझा कमी पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल चार्ज कमी कोणावरती आहे बघून लक्षात आलं, चार्ज कमी आहे पोटॅशियमवरती. सो तेच आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. Question number 48. The chemical symbol and the name of element with atomic number 100 are dash respectively. Hashtag नशीब खराब वाला क्वेश्चन की डायरेक्ट ॲटॉमिक नंबर विचारलाय आणि त्याचं नाव विचारलंय. 100th एलिमेंट इज नथिंग बट FM, फेर्मियम. रेअरली तुम्हाला असा क्वेश्चन CET-मध्ये येईल, बट टेस्टमध्ये आलाय तर ठीक आहे. Question number 49. 5 gram of barium sulfate dot 3H2O contain same number of oxygen atom as present in which of the following. फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे 5 ग्रॅम बॅरियम सल्फेटमध्ये नेमके किती ऑक्सिजन ॲटम आहेत. मग तुम्ही या सगळ्यांच्या मधले ऑक्सिजन ॲटम कॅल्क्युलेट करून फाइंड आउट करू शकताय कोणाचा आन्सर इक्वल आहे. बट त्यासाठी मला काय लागेल, 1 मोल BaSO4 डॉट 3H2O मध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहेत. त्यामध्ये आहेत 7 ऑक्सिजन ॲटम. 1 मोल बॅरियम सल्फेट डॉट 3 वॉटर म्हणजे मोलार मास. त्याचं मोलार मास किती येणार आहे 287 ग्रॅम. मी कॅल्क्युलेट केलं, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. विल गिव्ह मी 7 ऑक्सिजन ॲटम्स. पण मला 287 नाही 5 ग्रॅममधले हवेत. सो 5 ग्रॅम विल कंटेन क्वेश्चन मार्क. सो नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स किंवा कोणते ॲटम्स ऑक्सिजन ॲटम्स in 5 gram barium sulfate is equal to 7 into 5 divided by 287. डिवाइड करा 7 ने. 7 1 चा 7. सो खाली किती येणार आहे 7 4 चा 28, 7 1 चा 7. 5/41 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. आता खाली दिलेल्या 4 ऑप्शन्समध्ये कुणाच्यात 5/41 नंबर ऑफ ॲटम्स ऑक्सिजन ॲटम्स असणार आहेत ते बघा. मला दिसतंय की सगळे H2PO3 आहेत. सो 1 मोल H2PO3 घेतला असेल तर त्यामध्ये भेटणार आहेत 3 ऑक्सिजन ॲटम. पण मला 1 मोल ऑप्शन, मला 3 ऑक्सिजन नको आहेत, मला किती हवेत 5/41 ऑक्सिजन ॲटम हवेत. तर ते मला कोणामध्ये भेटतील. सो 1 मोल H2PO3 म्हणजे त्याचं मास किती 2 हायड्रोजन, P30 असतो. 3 ऑक्सिजन म्हणजे 48, 8 9 10 80. म्हणजेच काय 80 ग्रॅम H2PO3 घेतलं तर त्यामध्ये 3 ऑक्सिजन ॲटम आहेत. सो 5/41 ऑक्सिजन ॲटम किती ग्रॅम्समध्ये असणार आहेत. आन्सर इज इक्वल टू 80 × 5/41 डिवायडेड बाय 3. सो 8 5 चा 40, एक 0 आला डिवायडेड बाय 41 × 3. सो मी याला 40 कन्सिडर करू शकते का फॉर मेकिंग माय कॅल्क्युलेशन्स इझी. जर मी याला 40 कन्सिडर केलं, ॲक्च्युली बिग एरर आहे हा, बट ठीक आहे. आन्सर भेटेल मला 10/3. आन्सर भेटेल मला 3.333 रिकरिंग. दॅट इज ऑप्शन नंबर बी. Question number 50. If same quantity of electricity is passed through equimolar solution of Ag2SO4 and Al2SO4 thrice, the ratio of number of moles of Ag to that of number of moles of Al are. जेव्हा सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली जाते आणि आपल्याला रेशिओ काढायला विचारला आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ Ag टू दॅट ऑफ नंबर ऑफ मोल्स कोणाचे काढायचे आहेत ॲल्युमिनियम इज इक्वल टू रेशिओ आहे म्हणून डिवाइड घेतलं इज इक्वल टू मोल रेशिओ ऑफ Ag. वरती Ag आहे सो मोल रेशिओ ऑफ Ag डिवायडेड बाय मोल रेशिओ ऑफ ॲल्युमिनियम. नाउ व्हॉट इज मोल रेशिओ. मोल रेशिओ इज नथिंग बट प्रोडक्ट फॉर्म्ड, किती प्रोडक्ट बनलाय अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल केलेत. इथे पण प्रोडक्ट फॉर्म्ड अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल्ड. जसं तुम्ही Ag2SO4ला बघताय, Ag2SO4 कसा डिसोसिएट करेल 2Ag वरती +1 चार्ज आहे अँड दॅट इज वाय SO4 वरती चार्ज असतो -2. प्रोडक्ट किती बनलाय 2. त्याच्यावरती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे ओळखायचे त्याच्यावरच्या चार्जनी +1 चार्ज आहे म्हणजे 1 इलेक्ट्रॉन.
होल डिवायडेड बाय, इथे आहे Al2SO4 थ्राईस. Al2SO4 थ्राईस कसा डिसोसिएट करेल, 2 ॲल्युमिनियमवरती +3 चार्ज आहे अँड दॅट इज वाय SO4 चे किती मॉलिक्युल्स आले, 3 मॉलिक्युल्स की ज्यांच्यावरती -2 चार्ज. सो +6 -6 कॅन्सल होतं. ॲल्युमिनियमचे प्रोडक्ट पण किती आहे, 2 ॲल्युमिनियम, त्याच्यावरती चार्ज किती आहे, 3. 2 ला 2 कट होईल, सो इट्स 1/1/1/3. Division is inverse multiplication, so answer becomes 3/1, that is 3:1. Option number D. That's all for 50 questions. So sorry for delay. Meet you in next session. Till then, thank you so much.